भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 10 मधील अधिकृत उमेदवार विश्वास चिंतामण नागरे अ, कलावती इंद्रबान सांगळे ब, माधुरी गणेश बोलकर क, समाधान नामदेव देवरे ट. भारतीय जनता पार्टीच्या या चारही उमेदवारांना प्रभागामध्ये भरभरून प्रेम मिळत आहे, नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे, घरोघरी त्यांचे औक्षण केले जात आहे। यावरून असे दिसते की या चारही उमेदवारांचा विजय निश्चित झालाय, असे उमेदवारांनी बोलताना सांगितलंय। तसेच उमेदवारांनी बोलताना नागरिकांना मतदाराला आवाहन केलंय की कुठेही मतदान करताना कुठेही कन्फ्युजन करू नका, चारही कमळ निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी चारही उमेदवारांना विजयी करा। तसेच चारही उमेदवार आपल्या परिचयाचे आहेत आणि धार्मिक वृत्तीचे आहेत। आज प्रभागातील लाहोटी नगर, कातकाडे नगर, श्रीकृष्ण नगर, जाधव संकुल या प्रभागात प्रचार केलाय। या चारही उमेदवारांना भरघोस असा प्रतिसाद नागरिकांकडून मिळताना दिसतोय। तसेच भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी प्रभागातील मतदारांना आवाहन केलंय की तू आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्या, जनतेमध्ये राहणाऱ्या अशाच उमेदवारांना आपण निवडून द्या। सर, आपला आज 7वा दिवस आहे, कोणकोणत्या ठिकाणी आपण प्रचार केला, नागरिकांचा कसा आपल्याला पाठिंबा भेटतोय किंवा काय मुद्दे असतील आपल्या या इलेक्शन काळामध्ये? प्रथमतः सर्व मतदारांना जय श्रीराम। प्रभाग 10मध्ये आम्ही आज आमचा प्रचाराचा 7वा दिवस आहे। प्रचार करत असताना आमच्या पॅनलमध्ये माझी पत्नी कलावती इंद्रबान सांगळे यांना ब गटातून उमेदवारी देण्यात आलेली आहे। बाकीचे इतर आमचे जोडीदार विश्वासाप्पा नागरे असतील, माधुरीताई बोलकर आणि समाधान देवरे असा हा आमचा चौघांचा पॅनल आहे। प्रचार करत असताना मतदारांचा उदंडाचा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे, कारण भारतीय जनता पार्टीचं संपूर्णपणे देशात, राज्यात आणि शहरामध्ये पूर्ण वातावरण असल्या कारणाने आणि भारतीय जनता पार्टीनं देशामध्ये, राज्यामध्ये अनेक समाजोपयोगी, नोकरीयोगी कामं केली असून त्याचा फायदा आम्हाला मिळत आहे। आणि केंद्रात, राज्यात जर महापालिकेला सत्ता आणायची असेल तर निधीची गरज असते आणि शहराचा जर विकास करायचा असेल तर निधीशिवाय विकास होत नाही। येणाऱ्या काळामध्ये 1 वर्षामध्ये कुंभमेळा आहे आणि कुंभमेळ्याचा दृष्टिकोन जर बघितला, त्र्यंबक आणि नाशिक यांच्या दरम्यान आमचा हा प्रभाग 10 येत असतो, म्हणून हा केंद्रबिंदू आहे। म्हणून मी मतदारांना या ठिकाणी आवाहन करणार आहे, आपल्याला 1 वर्षामध्ये या प्रभागामध्ये, या नाशिकमध्ये अनेक साधू संत, थोर महापुरुष येणार आहे आणि संपूर्णपणे जर हा कुंभमेळा यशस्वी करायचा असेल तर देवधर्माला मानणाऱ्या पक्षाला, साधू संतांचा आदर करणाऱ्या पक्षाला म्हणजेच भारतीय जनता पार्टीला आपण प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे। आणि प्रभाग 10 मधील सर्व चारही उमेदवार आपल्या परिचयाचे आहे, धार्मिक वृत्तीचे लोक आहे, म्हणून मी आपल्याला कळकळीची विनंती करणार आहे की कुठलाही विचार न करता आपण या अगोदर ज्यांना आपण निवडून दिलेलं होतं त्यांची कामं, त्यांचा संपर्क आपण बघितलेला आहे, म्हणून आपण या चारही उमेदवारांना येत्या 15 तारखेला निवडून द्यावं, कमळासमोर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करावं असं आवाहन करतो आणि थांबतो। जय श्रीराम। सर, आपला आज 7वा दिवस आहे, कोणकोणत्या ठिकाणी आपण प्रचार केला, नागरिकांचा कसा आपल्याला पाठिंबा भेटतोय किंवा काय मुद्दे असतील आपल्या या इलेक्शन काळामध्ये? प्रथमतः सर्व मतदारांना जय श्रीराम। प्रभाग 10मध्ये आम्ही आज आमचा प्रचाराचा 7वा दिवस आहे। प्रचार करत असताना आमच्या पॅनलमध्ये माझी पत्नी कलावती इंद्रबान सांगळे यांना ब गटातून उमेदवारी देण्यात आलेली आहे। बाकीचे इतर आमचे जोडीदार विश्वासाप्पा नागरे असतील, माधुरीताई बोलकर आणि समाधान देवरे असा हा आमचा चौघांचा पॅनल आहे। प्रचार करत असताना मतदारांचा उदंडाचा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे, कारण भारतीय जनता पार्टीचं संपूर्णपणे देशात, राज्यात आणि शहरामध्ये पूर्ण वातावरण असल्या कारणाने आणि भारतीय जनता पार्टीनं देशामध्ये, राज्यामध्ये अनेक समाजोपयोगी, नोकरीयोगी कामं केली असून त्याचा फायदा आम्हाला मिळत आहे। आणि केंद्रात, राज्यात जर महापालिकेला सत्ता आणायची असेल तर निधीची गरज असते आणि शहराचा जर विकास करायचा असेल तर निधीशिवाय विकास होत नाही। येणाऱ्या काळामध्ये 1 वर्षामध्ये कुंभमेळा आहे आणि कुंभमेळ्याचा दृष्टिकोन जर बघितला, त्र्यंबक आणि नाशिक यांच्या दरम्यान आमचा हा प्रभाग 10 येत असतो, म्हणून हा केंद्रबिंदू आहे। म्हणून मी मतदारांना या ठिकाणी आवाहन करणार आहे, आपल्याला 1 वर्षामध्ये या प्रभागामध्ये, या नाशिकमध्ये अनेक साधू संत, थोर महापुरुष येणार आहे आणि संपूर्णपणे जर हा कुंभमेळा यशस्वी करायचा असेल तर
देवधर्माला मानणाऱ्या पक्षाला, साधू संतांचा आदर करणाऱ्या पक्षाला म्हणजेच भारतीय जनता पार्टीला आपण प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे. आणि प्रभाग 10 मधील सर्व 4ही उमेदवार आपल्या परिचयाचे आहे, धार्मिक वृत्तीचे लोक आहेत. म्हणून मी आपल्याला कळकळीची विनंती करणार आहे की कुठलाही विचार न करता आपण या अगोदर ज्यांना आपण निवडून दिलेलं होतं त्यांची कामं, त्यांचा संपर्क आपण बघितलेला आहे. म्हणून आपण या 4ही उमेदवारांना येत्या 15 तारखेला निवडून द्यावं, कमळासमोर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करावं असं आवाहन करतो आणि सांगतो. जय श्रीराम. हो, प्रचाराचा आज 7वा दिवस आहे. काय सांगा, आज कुठे कुठे प्रचार केला आपण, काय सांगा, काय नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे? जय श्रीराम. खरोखर नागरिकांचं प्रेम बघितलं तर आम्हाला अजून पूर्ण प्रभागसुद्धा जाता येत नाही आहे. कारण सगळे नागरिक प्रथमतः घरी बोलवतात, ऑक्शन करतात. या 4ही उमेदवारांना एवढं प्रेम दाखवत आहे की मला असं वाटतं की आमचा विजय हा निश्चित झालेला आहे. परंतु मी सर्व नागरिकांना, माझ्या माता भगिनींना एवढी विनंती करतो की येणाऱ्या 15 तारखेला मतदान करताना कुठलेही कन्फ्युजन करू नका. मतदान हे प्रथम 3 मशीन आपल्या मतदान केंद्रामध्ये ठेवणार आहोत. पहिल्या मशीन हा प्रभाग क्रमांक 10 साठी असेल व त्याच्यात अनुक्रमांक नंबर 5ला विश्वास अप्पा नागरे यांचं अ गटातून उमेदवारी आहे. तसंच 2 नंबरचं जे मशीन राहील त्याच्यात आपले 2 उमेदवार आहेत. त्याच्यात ब गटामध्ये अनुक्रमांक 3 कलावती ताई सांगळे यांची उमेदवारी आहे. त्यांची निशाणी कमळ आहे. आणि क गटामधून आपल्या कर्तव्यदक्ष नगरसेविका माधुरीताई बोलकर यांचा अनुक्रमांक 2 असा राहणार आहे. व तिसऱ्या मशीनमध्ये जे तिसरं मशीन आहे त्याच्यात अनुक्रमांक 2 म्हणजे मी स्वतः समाधान नामदेव देवरे, अखंड समाजसेवेचा झरा अशी जी पदवी मिळालेला हा समाधान देवरे, असे त्याच्याबरोबरचे 3 उमेदवार हे गेल्या 5-7 वर्षापासून आम्ही समाजाची सेवा करत होतो. आणि त्याचं प्रायचित्त म्हणून गेल्या कोविड काळामध्ये केलेली मी सेवा, इमर्जन्सीमध्ये ॲम्ब्युलन्स सेवा असेल, वैकुंठ सेवा असेल, धूळ फवारणी असेल, ॲक्युप्रेशर सेंटर उभारणी केलेलं असेल, किंवा मास्क वाटप असेल, किंवा आर्सेनिक गोळ्या वाटप असतील, अँटीजेन टेस्ट असतील, अशा भरपूर प्रमाणात ज्या काही मी नागरिकांची सेवा केली व आत्तासुद्धा जी काही सेवा आमची चालू आहे. माझ्या सगळ्या माता भगिनी निर्माल्य संकलन रथावर एवढ्या खुश आहेत की त्या निर्माल्य आज 3 ते 4 हजार महिला ते निर्माल्य संकलन करून त्या निर्मलमध्ये टाकतात. आणि आम्ही परमेश्वर परमपूज्य संत स्वामी अनेकरूपी महाराजांनी सांगितलं, मानवाची सेवा केली हीच खरी ईश्वर सेवा होते. म्हणून आमच्या सर्व नागरिकांना मी विनंती करतो की आमच्या 4ही कमळ निशाणीवर समोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड मतांनी विजयी करा. व या सगळ्या आध्यात्मिक माणसांना विजयी केल्यानंतर आम्ही तुमच्या सेवेशी 5 वर्ष नक्कीच राहू एवढं सांगतो. व येणाऱ्या कुंभमेळामध्ये चांगल्या प्रकारे आम्हाला तुमची सेवा करता येईल. कारण नाशिक जिल्ह्यासाठी भरपूर प्रमाणात निधी येणार आहे. चांगले कामं आपल्याला हाती घेता येतील एवढं सांगतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. प्रचाराचा 7वा दिवस आहे. कोणकोणत्या ठिकाणी आपण आज लावटी नगर, कातकाडे नगर, श्रीकृष्ण नगर, जाधव संकुलमध्ये प्रचार चालू आहे. लोकांचा खूप चांगला, भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार, आमचे भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवारांना खूप चांगला प्रतिसाद मिळतोय, भरघोस प्रतिसाद मिळतोय की आपण जे कामं केलेत 8 वर्ष 9 वर्षापासून जे कामं केलेत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, आमदारांच्या माध्यमातून, रावल साहेबांच्या माध्यमातून जे काही आपण 9 वर्षापासून कार्यरत आहेत कामांमध्ये, त्याची पावती कुठंतरी आम्हाला प्रभागात फिरताना दिसते. आज जाधव संकुलला झालं तर आपण 70 लाखाचा डोम दिलेला आहे. आणि परत जाधव संकुलला श्रीकृष्ण मंदिर असेल तिथं फ्लेवर ब्लॉक दिसले आहे, गणपती मंदिरमध्ये फ्लेवर ब्लॉक दिलेले आहेत. असे खूप आमदारांनी इथं कामं केलेली आपण जाधव संकुलमध्ये. तिथं आपण आज परिसरमध्ये फिरताना कळत आहे की लोकांमध्ये भारतीय जनता पार्टीचं कुठेतरी उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत. आज आपल्या मतदार बंधू भगिनी आम्हाला सांगतायत की ताई तुम्हाला प्रचार करायची सुद्धा गरज नाही, की आजही तुमचे 4ही उमेदवार निवडूनच येतील. आज ज्या ज्या घरांमध्ये जातोय त्या घरामध्ये आमचं ऑप्शन होत आहे. म्हणजे आम्हाला प्रभाग आज 7 दिवस झाला तरी आमचा अर्धासुद्धा प्रभाग झालेला नाही. आज प्रतिसाद खूप चांगला मिळतोय. जे आपण उद्यान केले, रावसाहेबांच्या माध्यमातून उद्यान केले, सो खर्चाने पोलीस चौकी केलेली. आपण जेव्हा निवडून आल्याने लोकांना आश्वासन दिले होते की आम्ही निवडून आले तर पोलीस चौकी करू, तेव्हा आपण जेव्हा 2017ला निवडून आलो तेव्हा महिलांसाठी आपण खास महिलांच्या सुरक्षेसाठी बोलकर पोलीस चौकी हे राधाकृष्णनगरला आपण करून दिलेली. महिलांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. आपण 8 वर्ष कंटिन्यू महिलांच्या संपर्कात राहिलो. दांडिया असतील, नवरात्र उत्सव असेल, गणपती उत्सव असेल, हळदी कुंकू असेल, हे कंटिन्यू आपण
महिलांच्या संपर्कात राहून कार्यक्रम करत राहत होतो. आम्हाला प्रतिसाद चारही उमेदवारांना खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. मी फक्त माझ्या मतदार बंधू भगिनींना एकच सांगते की 15 तारखेला जाताना सकाळी 7 वाजताच मतदान करा आणि भरघोस मताने आम्हाला चारही उमेदवारांना निवडून द्या. आपल्यातलाच एक लोक आहेत, आपल्यामध्ये चालणारे फिरणारे असे उमेदवार आहेत आणि आपल्या जनतेमध्ये राहणारा उमेदवार असा निवडा जो आपल्या 5 वर्ष आपल्या सोबत चालेल, सुखात दुःखात सोबत चालेल असाच उमेदवार तुम्ही निवडून द्या. एवढी सगळी जनता ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.